नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत गरम मसाला कसा बनवायचा आहे। व्यवस्थित प्रमाणासहित मी ते तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी मी 1 पाव धणे घेतलेले आहेत आणि 1 पाव धण्यासाठी मी अर्धा पाव खोबरं घेतलेलं आहे। खोबरं मी कट करून घेतलेलं आहे। तसंच मी 15 ते 20 मिरे घेतलेले आहेत। 5 गरम विलायची घेतलेली, मसाला विलायची येते। 9 ते 10 लवंग घेतलेले आहेत। थोडंसं नाकेश्वर घेतले, थोडीशी खसखस घेतली, थोडंसं तेजपत्ता घेतले, थोडंसं दगडी फूल घेतलंय, अगदी थोडीशी जाळपत्री घेतलेली आहे, थोडीशी कलमी घेतलेली आहे, करणफूल घेतलंय मी थोडंसं आणि त्रिफळा थोडीशी घेतलेली आहे। सोबतच मी शहाजिरही घेतलेलं आहे, साधी विलायची घेतली आणि इथे मी काजू घेतलेले आहेत मसाला घट्ट येण्यासाठी। इथे आपण काजू घेतल्यामुळे मी डाळवं घेत नाही। डाळव्यामुळे आपण जो मसाला तयार करतो, जेव्हा भाजी तयार करतो त्याचं तेल उडून जाते, म्हणून मी डाळव्याचा वापर करत नाही आहे। आता आपण हे सगळे मसाले भाजून घेऊया। सगळ्यात आधी आपण धने भाजून घेत आहोत। पहा, धने भाजताना मी इथं तेल घालत नाही आहे। धण्याला असा ब्राउनिश रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। पहा, आपले धने व्यवस्थित असे भाजल्या गेलेले आहेत। धण्यांचा कलरसुद्धा बदलला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता अशाच पद्धतीने आपण खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे। आता खोबऱ्यातसुद्धा मी भाजताना तेल घालत नाही आहे। जर आपण याच्यात भाजताना तेल घातलं तर आपल्या मसाल्याला खोबऱ्यामुळे लवकर वास लागतो, त्याच्यामुळे याच्यात मी तेल घालत नाही आणि खोबऱ्याला स्वतःचंच तेल सुटते, म्हणून यामध्ये आपल्याला तेल घालायची गरज नाही आहे। खोबरं आपलं अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे, छान असा त्याला रंगसुद्धा आलेला आहे। आता खोबरंसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी। आता आपण कढईमध्ये खसखस टाकून घेत आहोत। खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला। खसखस भाजायला 2 मिनिटसुद्धा लागत नाहीत, ती थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता खसखस भाजताना सुद्धा आपण इथे तेल घातलेलं नाही आहे, कारण खसखसला स्वतःचं तेल असं सुटते। आता ही खसखस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण कढईमध्ये नाकेश्वर घालत आहोत, सोबतच लवंग घालत आहोत, मसाला विलायची घालत आहोत, साधी विलायची घालत आहोत, मिरे घालत आहोत, त्रिफळासुद्धा आपण यामध्ये घालून घेत आहोत, कलमीसुद्धा घालून घेतलेली आहे मी, तसंच करणफूलसुद्धा घातलेलं आहे, जाळपत्रीसुद्धा घालून घेत आहोत, सोबतच शहाजिरं। साहित्यामध्ये मी सुंठ दाखवायचे विसरले होते, तर थोडंसं सुंठसुद्धा यामध्ये मी घालून घेत आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। पहा, इथे मी थोडंसं तेल टाकत आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपले सगळे गरम मसाले व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत। आता हे सुद्धा एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। आता आपण दगडी फूल किंवा काळं फूल याला म्हणतात ते आणि तेजपत्ता एकत्र भाजून घेत आहोत। यामध्ये सुद्धा मी आता थोडंसं तेल घालत आहे आणि थोडंसं तेल टाकून याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे सुद्धा आपलं व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे, एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। आता सगळ्यात शेवटचे आपले राहिलेत काजू। काजू आपल्याला थोडेसे व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। काजूसुद्धा आपले व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत। आता हे सुद्धा आपण थंड करायला ताटामध्ये काढून घेऊया। आपले सगळे मसाले व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत। आपले धणे आणि खोबरं थंड झालेले, तर सगळ्यात पहिले आपण धणे आणि खोबरं मिक्सरमधून काढून घेऊया। धणे आपण बारीक फिरवून घेतलेले आहेत, ते आता एका ताटामध्ये मी काढून घेत आहे। एकदम पहा, बारीक अशी पूड आपण तयार करून घेतलेली आहे। आता खोबरं आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं आहे, त्याचीसुद्धा आपण बारीक पूड करून घेत आहोत।
पहा खोबरंसुद्धा आपलं एकदम बारीक झालेलं आहे. हे सुद्धा आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. आता जे खडे मसाले आपण भाजून घेतले होते ते सुद्धा आपण मिक्सरमधून फिरून घेत आहोत. सगळ्या गरम मसाल्याची पूड आपण करून घेतलेली आहे, ही सुद्धा आपण आता ताटामध्ये काढून घेत आहोत. आता आपण खोबरं आणि खसखस एकत्र बारीक करून घेत आहोत. पहा सगळे मसाले आपण मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेले आहेत. पहा खोबऱ्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि इथे काजू आणि खसखसला सुद्धा थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि हातावरती अशा पद्धतीने चोळायचं आहे, जेणेकरून आपला मसाला एकजीव झाला पाहिजे आणि एकदम ड्राय असा तो झाला पाहिजे. पहा सगळा मसाला मी हातावरती अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेल्या, ज्या गाठी झालेल्या होत्या त्यासुद्धा तोडून घेतलेल्या आहेत. तर तयार आहे आपला गरम मसाला. हा जवळपास अर्धा किलो झालेला आहे. रोजच्या भाजीतसुद्धा आपण हा वापरू शकतो आणि मसाल्याच्या भाज्या बनवायला सुद्धा हा आपण वापरू शकतो. आता हा एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे. जवळपास 6 महिने ह्या मसाल्याला काहीच होत नाही. खोबऱ्यामुळे वाससुद्धा लागत नाही, कारण आपण खोबरं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला ही माझी मसाला बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.